सर्वच गृहिणींची रविवारची सुरुवात तर शनिवारच्या रात्रीपासूनच होते, हो की नाही? कारण की आपल्याला खूप साऱ्या आठवड्याभराच्या तयारी करायच्या असतात. आता मी इथं तूप बनवलं, त्याबरोबर इकडं इडलीची पण तयारी करून घेतली, इडलीचं पीठ वाटून घेतलं. त्यानंतर मेहंदी लावायची होती मला रविवार असल्यामुळं, मग त्याच्यासाठी आता गरम पाणी केलेलं आहे. इथं जास्वंदीची पानं घेतलेले आहेत, त्याचबरोबर इकडं कढीपत्ता पण घेतलेला आहे. या सर्वांनी म्हणजे केसासाठी खूप छान असतं म्हणून. आणि त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये आता थोडीशी चहापत्ती टाकते, जेणेकरून मेहंदीला कलर येतो आपल्या केसांना लावल्यानंतर. आणि इथं एक उकळी काढून घ्यायची छान मस्त, जेणेकरून पानांचा जे सर्व रस आहे ते पाण्यामध्ये मिक्स होईल. आणि इकडं आता मी ह्या लोखंडाची कढईमध्येच मेहंदी भिजवणार आहे. लोखंडाच्या कढईमध्ये भिजवल्यानंतर तर मेहंदीला म्हणजे आणखीन त्याचं मेहंदीचे जे गुण आहेत ते वाढतात असं म्हणतात. आणि तो ओरिजिनल हर्बल मेहंदी आहे ही. खरं तर या मेहंदीला काही नाव नाही, हे नवीनच प्रोडक्ट मला म्हणजे मी घेऊन आलेली आहे मेहंदीचं. आणि त्यानंतर इकडं छान अशी उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यालाही कलर खूप छान आलेला आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे आवळा पावडर होती ते टाकलेलं आहे. परत त्याचबरोबर रिठा पावडर आहे. हे सर्व 1-1, 2-2 चमचे टाकलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं माझ्याकडे जास्वंदीच्या फुलाची पण पावडर मी ऑनलाईन ह्या सर्व पावडर मागवले होतं, तेच त्याच्यामध्ये मी 2-2 चमचे टाकून असं छान मिश्रण एकजीव करून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे पाणी आपण बनवलं होतं ते पाणी टाकून घेते आणि चाळणीनं गाळून घ्यायचं, जेणेकरून म्हणजे आपल्याला फक्त पाणी हवं आहे, ते वरचं पाला नको आहे म्हणून. आणि इथं आता गरम असल्यामुळे थोडंसं हातानेच मिक्स करते. तर मला थोडंसं म्हणजे पाणी बनवायला लेट झाला, नाही तर नेहमी मी पाणी बनवून थोडा वेळ छान त्याला गार होऊ देते. पण आता गार होऊ देण्या इतकं पण टाईम नव्हतं, कारण खूप वेळ झालेला होता. म्हटलं पण उद्या मेहंदी लावायचीच होती म्हणून थोडंसंच कोमट करू दिलं आणि लगेच मिक्स करून घेतलं. इथं माझ्या मोठ्या मुलांनी इथं मदत केली होती मला मेहंदी मिक्स करायला. आणि मेहंदी हे सर्व गरम पाणी टाकल्यामुळे थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या खरं, पण म्हटलं चला सकाळपर्यंत त्याही विरघळून जातील, म्हणून पटकन मिक्स करून घेतलं. आणि ते कारण प्रत्येक रविवारी तर आम्हाला कुठं जायचं नसतं, सहसा तर आम्ही कुठं जातच नाही, घरीच राहतो. आता मेहंदीचंही झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडं थंडीमध्ये छान असं पीठ इडलीचं फुगावं म्हणून मी त्याला असं पॅक करून ठेवते. आणि इकडं आंघोळीसाठी सकाळी सकाळीच पाणी ठेवलं, दूध ठेवलं. हे सर्व पाणी आणि दूध तापते तोपर्यंत मी वरी आले, पाहते तर काय म्हणजे किती छान सुंदर असं वातावरण झालेलं होतं, एकदम मस्तच असं. आणि हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी असं छान फ्रेश वातावरणात थोडंसं म्हणजे टाईम आपण घालवला की दिवस अख्खा फ्रेश जातो. तसं तर रविवारी खूप सारे कामे असतातच. आणि आता इकडं पीठही कसं फर्मट झालेलं आहे ते बघू. असं व्यवस्थित मी थंडीमध्ये असंच करते, झाकून ठेवते. तसं तर इकडं खूप उष्ण म्हणजे वातावरण गरम आहे, त्याच्यामुळं इडली पिठाची कधीच काही प्रॉब्लेम होत नाही. इडलीचं पीठ नेहमीच छान फुगतं. पण ह्या वर्षी खूप थंडी आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं की असं व्यवस्थित झाकून ठेवावं. सोडा तर टाकायची कधीच गरज पडत नाही, कारण ऑलरेडीच पीठ फुगतं व्यवस्थित छान आणि त्याला जाळी पण येते त्या पिठाला, म्हणजे छान असं जाळीदार पण इडल्या होतात. आणि आता मी याची इडली सांबार सर्वच बनवलेला आहे. आणि हा रविवारचा जो व्हिडिओ होता तो मी शॉर्टमध्ये जे काय काय बनवलं होतं ते ऑलरेडीच अपलोड केलेला आहे. आणि इथं थोडंसं कढीपत्त्याचं हे पडलं होतं ते काढून घेते. आणि मी सर्वच पिठामध्ये सोडा किंवा मीठ टाकत नाही, थोडं थोडं करून टाकते. जेवण वगैरे म्हणजे नाश्ता सर्व झाला होता, म्हटलं आता थोडीशी मेहंदी लावून घ्यावी डोक्याला, जेणेकरून म्हणजे 3 ते 4 तास आपल्याला निवांत ते केसांना ठेवता येईल म्हणून. इकडं आता मला कोरफडचा गर घालायचा आहे मेहंदीमध्ये, म्हणून कोरफड काढून आणली आणि त्याला असं मिक्सरमधून फिरवून घेतलं. आणि त्याचे जे म्हणजे हे असतात वरचं काय म्हणतात त्याला, कोरफडीचा फक्त गर हवा आहे, कारण तसंच जर टाकलं तर चोता चोता असं केसांमध्ये पूर्ण हे होतं म्हणून. आणि सर्व फक्त त्याला त्याची जे हे आहे कोरफडीचा गर फक्त तेवढाच हवा होता.
सहसा तर रविवारी आम्ही फक्त घरीच असतो. मिस्टर मस्त दिवसभर नाश्ता वगैरे केलं की त्यांचा आरामाचा दिवस हा रविवारच असतो. म्हणून आम्हीही त्यांना कुठे बाहेर घेऊन जायचं कधीच हट्टपणा करत नाहीत. मुलंही अजिबात नाही. मुलंही घरीच मस्त एन्जॉय करतात. आणि इथं आता मेहंदी लावून घ्यायचा टाईम झालेला होता. अशी मस्त केसांना मेहंदी लावून घेतली व्यवस्थित छान. म्हटलं चला आता मग कपडे जे धुतलेले होते अगोदरच ते आता सुकायला टाकायचे आहेत. रविवार म्हटला की खूप सारे कपडे आणि उलट जास्तच आता कपडे पडत आहेत. रविवार काय आणि वार असो किंवा कुठलाही वार असो, मुलांचे शाळेचे वेगळे आणि घरातले वेगळे हे तर कपडे असतातच असतात. सुकायला टाकायचं तरी पावसाळ्यात खूप प्रश्न पडतो, पण आता हिवाळा आहे त्यामुळं काही इतकं प्रॉब्लेम नाही. आणि मस्त गॅलरीमध्ये असं ऊनही असतं. 2-3 तासामध्येच कपडे छान सुकून निघतात. सकाळी सकाळी जर टाकलं तर. म्हटलं चला आता कपडे पण म्हणजे सुकायला टाकलेले आहेत. घरातले सर्व कामं आवरली होती. म्हटलं थोडंसं गरम पाणी प्यावं, उन्हाला जाऊन बसावं. बसलेच होते तर मुलांनी लगेच म्हटलं की मम्मी मला परत भूक लागली आहे आणि डोसा बनवून दे म्हणून. मग त्याच्यासाठी डोसा बनवून देण्यासाठी परत खाली आले आणि डोसा बनवायला घेतले. आणि त्याच पिठाचा म्हणजे बिगर सोडा वगैरे न टाकता पण डोसे छान क्रिस्पी असे मस्त झालेले आहेत. आणि मी डोसा अगोदर छान असं तव्यावरती हे करून घेते आणि जोपर्यंत त्याचे कडा असं म्हणजे सुटत नाही तोपर्यंत आपण गडबड करायची नाही डोसा परतण्यासाठी, जेणेकरून छान असा डोसा आपला तयार होतो इकडं. आणि इकडं मुलांना डोसे बनवून दिले आणि माझ्यासाठी इथं खिचडी होती बनवलेली, तीच घेतलं आणि त्या गरम गरम त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून छान मस्त असं केसाला आता मेहंदी लावलेली आहे. थंडी पण खूप वाजत होती म्हणून म्हटलं की थोडंसं खिचडी गरम गरमच खाऊन घ्यावी. त्यानंतर हेअर वॉश केला. मग संध्याकाळचे 5 वाजले होते आणि मुलांना पण बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं चला आमच्या म्हणजे इथं बिल्डिंगच्या बाहेर अशी खूप मोकळी जागा आहे जिथं की आपण छान असं मस्त फिरू शकतो जाऊन. सकाळ संध्याकाळ ही असं एकदम शेतातलं जसं वातावरण असतं तसंच आहे इकडं. खूप छान वाटतं संध्याकाळी जरी फिरायला गेलो तरी. असं छान मी आणि माझी मैत्रीणच आलेलो होतो. मुलं खेळत होती तिथं म्हणून म्हटलं चला तितकंच आपल्यालाही शांत असं एकांत म्हणजे मुलं असले की गडबड इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ हे तरी आपलं चालूच असतं. म्हटलं मैत्रिणी आलो मस्त छान गप्पा मारून इथं बसून थोडा वेळ गेलो. घरी गेल्यानंतर छान स्वयंपाक बनवला आणि मस्त बाजरीची भाकरी, बेसन थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरी खाणं खूप म्हणजे चांगलंही असतं म्हणून. आणि असा गेला माझा रविवारचा दिवस. रविवारचा काय नेहमीचाच दिवस असाच जातो आणि प्रत्येक दिवस हा आनंदाचाच जातो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.